अनेक जण आहेत त्यांना हिंदी बोलता येत नाही, काही लोक आहेत मराठी बोलता येत नाही, मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यावरती अनेक विरोधक आहेत, अनेक राजकीय नेते आहेत, ते टीका करताना पाहायला मिळतात. राज ठाकरे देखील वक्तव्य केले. पहिल्यांदा तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये किंवा इथे केवळ कोणी याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाहिली नाही. छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला त्या धर्माला देखील ते अपेक्षित नाही. आणि मला तर अतिशय आनंद आहे की माझा मराठी बांधव मी देशाच्या कुठल्याही राज्यात गेलो तरी तिथला एक अतिशय प्रॉमिनंट अशा पद्धतीचा नागरिक म्हणून त्या राज्यामध्ये तिथल्या संस्कृतीमध्ये भर टाकताना दिसतोय. भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे, मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. यातला मार्ग हा आहे की आपली भाषा इतकी सुंदर आहे आणि इतकी सोपी आहे, कोणालाही शिकवता येते. त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की अशा सगळ्या लोकांना आम्ही भाषा शिकवू. महाराष्ट्र पुढे जातोय, एक पाऊल पुढे टाकताना आज मिसिंग लिंकचं देखील मला अतिशय आनंद आहे. 2015 साली आम्ही हा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर अडथळ्यांची शर्यत पार करत आज देशातलं वंडर ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने वाइडेस्ट अंडरग्राउंड टनेल असा दर्जा दिला, रेकॉर्ड दिला. आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मार्वल्सनी परिपूर्ण अशा पद्धतीनं हा मार्ग या ठिकाणी तयार झालाय. आणि आज त्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल. अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल. आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे पे जहां सबसे ज़्यादा जाम होता था वो घाट सेक्शन, वहां पर ये लिंक तैयार की गई है जिसमें केबल स्टेट ब्रिज है, जिसमें अंडरग्राउंड टनल है और हम लेक के नीचे से भी उसके उस पूरे प्रोसेस में गए हैं. और ये इसलिए महत्वपूर्ण है कि इसके कारण मुंबई और पुणे के बीच की दूरी तो कम होगी और यात्रा का समय भी आधे घंटे से कम होगा और कोई जाम जो यहाँ हमेशा लगता था वो नहीं लगेगा. एक प्रकार से मुंबई पुणे ये टेक्नोलॉजी कॉरिडोर, क्वांटम कॉरिडोर, इस प्रकार से जो हम विकसित करना चाहते हैं उसकी नींव इस प्रोजेक्ट के माध्यम से हमने रखी है. 2015 में हमने इसको मान्यता दी थी और अब ये पूरा हुआ है.